मित्रो, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि प्रचार सभा या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत। आता वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचार सभा आणि त्या सभेमध्ये लोकांना काय मिळते आणि सभेमुळे खरंच वातावरण तयार होत आहे का, या अनुषंगाने काही मुद्दे आपण बघणार आहोत। या ठिकाणी कोणत्याही पक्षाची प्रचार सभा असा माझ्या डोळ्यासमोर विषय नाही, हे आधी स्पष्ट करतो। पक्षाची कोणतीही सभा असेल, कोणत्याही पक्षाची सभा असेल, तर सर्वसाधारणपणे काय असते माणसाला की जी गोष्ट आपण नवीन ऐकलेली असते ती ऐकण्यामध्ये एक रस असतो। तुम्हाला एक उदाहरण देतो। भारत पाकिस्तान मॅच आहे, ती आपण रोज बघायला लागलो। एकच मॅच झाली, फायनल मॅच आहे समजा उदाहरण, आणि ती आपण 10 वेळेस बघितलेली आहे। जितकी जितकी बघत जाऊ तितका तितका काय होते, रस कमी होते आपला। आपण आता ते ठीक आहे मी बघितले म्हणते, काय नवीन काही नाही असं वाटते, आणि मग आपल्याला ते मॅच आपण बघत नाही। तसं एखादं भाषण आहे एखाद्या व्यक्तीचं, परत 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 ऐकल्यानंतर आता त्याचं वीट यायला लागतं। आणि काय असते सोशल मीडियावर काय झाले, प्रत्येक विशेषतः राजकीय नेत्यांचे आता यूट्यूब झालेले आहेत, आणि त्या यूट्यूबवरती आपले भाषणं डाउनलोड करतात। त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे यूट्यूब आहे त्यावर डाउनलोड करतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, त्याच्यावरती भाषणं येतात आणि आपल्या मोबाईलमध्ये ते आपण ऐकत असतो। आता एकच गोष्ट किती वेळेस ऐकायचा, एकच गोष्ट किती वेळेस ऐकायची, याला काही मर्यादा राहतात। आणि त्यामुळे काय व्हायला लागलं, हे ऐकून 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 झाल्यामुळे जेव्हा प्रचार सभा आयोजित केली जाते, आता प्रचार सभेमध्ये एखादा नेता येणार आहे, तो नेता येणार आहे, आल्यानंतर तो काय बोलणार आहे याचे जवळपास लोकांना अंदाज येऊन गेलेला आहे। कोणत्याही पक्षाचा असेल तर पहिल्यांदा तो विरोधकांच्या टिंगलटवाळी करणार, काहीतरी विरोधाबद्दल बोलणार, जे की मागच्या कोण्यातरी सभेमध्ये ते आपण ऐकलेलीच असते। ते एक टिंगलटवाळी काहीतरी खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, अप्रतिष्ठा करणं, म्हणजे जे संविधानामध्ये प्रतिष्ठा राखा म्हटलं ते तिथं आपण त्याचा चक्काचूर करून टाकलो। त्या प्रतिष्ठा राखा, एक व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे संविधान म्हणते, ते आपल्याला काही देणं घेणं नाही असं तसं बऱ्याच जणांना वाटायला लागलेलं आहे। ते एक केलं जातं। आणि दुसरी गोष्ट आम्ही काय करणार आहोत निवडून आल्यानंतर, हे एक सांगितलं जातं। हे अगोदरच ऐकलेलं आहे, अनेकदा ऐकलेलं आहे। त्यानंतर दुसरा पक्ष सत्तेवर येऊन काहीच फायदा नाही, आम्ही आहोत म्हणजे फारच तीर मारायला आहोत, किंवा आम्ही आल्यानंतर फार तीर मारणार आहोत, अशा पद्धतीचे काय करतात सांगितलं जातं। हे एक सर्वसाधारण एक मुद्दे आहेत। मग आता हे लोकांचं काय व्हायला लागलंय, आता हे सगळं आधीच माहीत आहे, ती गोष्ट ऐकायला जायची। त्यामुळं बुद्धिवंत लोक पूर्वीचे प्रचार सभेला ऐकायला जायचे, काय सांगतात साहेब। वेगवेगळ्या पक्षाचे जे प्रमुख असतात, विशेषतः पंतप्रधान पदावरची व्यक्ती असेल, किंवा माजी पंतप्रधान असतील, किंवा त्या पक्षाचे प्रमुख असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, किंवा अन्य काही वेगवेगळ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, त्याचे काही स्टार प्रचारक असतील उदाहरण, सर्वसाधारणपणे हे लोक काय सांगतात बाबा ऐकायला तर आपल्याला मिळत नाही। आपल्याला उदाहरण मुंबईला सभेला आपण जाऊ शकत नाही, दुसऱ्या जिल्ह्यातल्या पण सभेला आपण जाऊन ऐकू शकत नाही, तर आपल्या जिल्ह्यात येतो आहे तर आपण ऐकलं पाहिजे। म्हणून त्या पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे सुद्धा माणसं ऐकायला जायचे। अटल बिहारी वाजपेयी साहेबाची एखादी सभा असली, काय बोलतात साहेब, असं बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा आहे, काय बोलतात साहेब, असं राजीव गांधी साहेबांची सभा असायची तेव्हा काय बोलतात, एक उत्सुकता असायची। आणि ते लोक कसे बोलतात, कसे दिसतात, म्हणजे दिसणं सुद्धा एक आनंदाचा विषय असायचा पूर्वी। नेत्याला पाहणं सुद्धा एक आनंदाचा विषय असे। यशवंतराव चव्हाण साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील,
पंडित नेहरू साहेब असतील, असे वेगवेगळ्या कोणत्याही पक्षाच्या मी जवळपास घेतले पक्षाचे. एखादं राहिलं असेल तर अजून म्हणा आमचं राहिले म्हणून, तर मी ते कोणच्या ह्याच्यात घेतो नाव त्यांचे. सगळ्यांचे एकाच वेळी घेता येत नाहीत. एक उदाहरण पहिलंच सांगायला ना, की हे कसे दिसत आहेत, कसे बोलतात, ते कसे चालतात, कशी ढब आहे, या पद्धतीनं लोकांना उत्सुकता राहिली. प्रचंड गर्दी करायची असं पाहायला. आता काय व्हायला लागले, त्या प्रचार सभेमध्ये गेल्यानंतर जितका चेहरा स्पष्ट दिसत नाही तितका सोशल मीडियावर दिसायला. त्या प्रचार सभेमध्ये जितकं स्पष्टपणे ऐकायला मिळत नाही तितकं प्रचार सभे ऐकायला इथं घरी बसून ऐकायला मिळाले. तिथं गरमी असते, त्या गरमीत बसून ऐकण्यापेक्षा लोक म्हणाले तिथं जे श्रीमंत असतील एसीमध्ये बसून ऐकायला लागले, सर्वसामान्य माणूस असेल सावलीत बसून ऐकायला लागलेला आहे. आणि सर्वसाधारणपणे आता बहुतांशी घरामध्ये किंवा आजूबाजूला कुठे ना कुठं ते TV व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले माणसं ऐकायला लागलेले आहे. त्यामुळं मित्रहो, की प्रचार सभेबद्दलची जी उत्सुकता आता खूप प्रमाणात कमी झालेली आहे. त्याचबरोबर प्रचार सभेमुळे वातावरण क्रिएट व्हायचं. पूर्वी ऐकून आले की माणसं चेंज व्हायचे, लय भारी आहे बाबा, नाही काही खरं नाही बाबा, हे जर मग सरकार आलं नाही तर, किंवा हे सरकार पडलं नाही तर काही खरं नाही बाबा, अशा पद्धतीने लोक चर्चा करायचे. आणि मग लोकांमध्ये मतपरिवर्तन व्हायचं आणि सत्ता परिवर्तन व्हायलाही खूप बऱ्याचदा एखादी सभा झाली आणि सत्ता परिवर्तन, असं एक वातावरण सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका इफेक्टिव्ह नव्हता त्या अगोदरचं मी सांगतोय. आता ऐकलेल्याच गोष्टी, जे काही बदल झाला अगोदरच व्हायला लागलेला, जे काही बदल झाला आहे त्यांचा चेंज आता काही होणार नाही. तर दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मग तुम्ही म्हणाल की मग हे प्रचार सभा ठेवणारे काय मूर्ख आहेत का? प्रचार सभा ठेवणारे काय मूर्ख आहेत का? प्रचार सभा का ठेवायला लागले, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. बरोबर आहे, एक वातावरण बाबा त्या पक्षाचं काय असते, काही काही माणसं असे असतात ज्याची चलती त्याच्यासोबत माझी चलती, मी पण चलतो त्याच्यासोबत, असे एक वातावरण असते. कुठं जोर आहे रे, कोणीकडं जोर दिसायला रे आजकाल, यायच्या बघ सभा किती आहेत, आणि यायच्या काही नाही रे, काही बी नव्हते, मग तिकडे जातो कडे मी आता. मग म्हणजे असे काही लोक असतात. या वातावरण निर्मिती कला म्हणजे जिथं जास्त सभा, जिथं जास्त हे असतील काही मटेरियल वगैरे, ते तिकडे जाणारे हे त्याच्यामुळे म्हणजे एक वातावरण तयार करायला ही एक मदत होते. दुसरी गोष्ट, काही लोक या सोशल मीडियापासून, इलेक्ट्रॉनिक मीडियापासून दूर असतील आणि त्यांना पैसे वगैरे देऊन आणलं असेल तर ते ऐकलेच नसतील कधी काही, आणि तेवढं तर त्यांच्यात एक बदल होऊ शकतो, त्यांच्यात एक बदल होऊ शकतो. हा एक मुद्दा आहे आणि वातावरण तयार करायला एक मदत होते. आणि आपली कार्यकर्त्यांना भेटी होतात, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य तयार व्हायला मदत होते. साहेबाच्या सोबत मी फोटो घेतला, सोशल मीडियावर काय फोटो घेता येईना ना, साहेबाच्या जवळून मी थोडंसं बघता आलं. साहेब मला म्हणले, बोलले, करा म्हणले प्रचार, असं पाठीवर थाप मारले, कार्यकर्त्यामध्ये उत्साह येतो. असं साहेबाच्या जवळ बसलो होतो मी, असंच बैठक घेतली होती, असं एक मग वातावरण चेंज व्हायला एक यामुळं मदत होते. आणि याशिवाय काही बैठका वगैरे ज्या असतात त्यातून एक आपल्याला विचारात घेतलं बाबा, आपल्याला सांगितलं बाबा, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार होण्यासाठी एक असं जो एक मला कोणीच विचारत नाही किंवा मला कोणी विचारलं नाही, मला कोणी सांगितलं नाही बाबा या पक्षाचा प्रचार करा म्हणून, मग अशी माणसं बाबा मी बोलून आपल्याला सांगितलेलं आहे, मग आता काय करायला हरकत नाही, असं एक वातावरण याचा एक तयार व्हायला मदत होते. हे सोशल मीडियावर सांगू शकत नाहीत काही गोष्टी, ज्या गोष्टी सोशल मीडियावर सांगता येत नाहीत आणि सांगितल्या जात नाहीत, या बैठकीच्या माध्यमातून सांगता येतात आणि त्याचा इफेक्ट मात्र त्या काही कार्यकर्त्यावर पडू शकतो आणि त्यातून एक वातावरण तयार होऊ शकतो. म्हणून सोशल मीडिया कॉर्नर बैठका जवळ सन्मान जितका सन्मान देता येईल तितकं देणं खूप गरजेचं असते. या मीडियाच्या माध्यमातून ते देता येत नाही. पण काही जण तर सोशल मीडियावरून बैठकामधून सन्मान देणं
किंवा एखादी प्रचार सभा ठेवून किंवा पत्रकार परिषद ठेवून सन्मान देण्याच्याऐवजी अपमान करतात की काय, अशाही परिस्थिती दिसते आहे. मला एक नेता, मी नाव घेत नाही, तर की एका व्यक्तीला असं म्हणाला की हे आमच्या बाजूला जे बसलेत ना, म्हणलं ते याला पाडायसाठी उभं केलं होतं. मग हे काय निवडून येणारा माणूस नव्ह, हे पाडायसाठी उभं केलं होतं, यांचा घात करावा म्हणून उभं केलं. आलं की निवडून ये. मग आता आमच्या कोणामुळं आलं, कोण्या पक्षामुळं? आमच्या. म्हणजे याची पात्रता काय? पडणारा उमेदवार होता हा, परंतु पाडण्यासाठीच उभं केलं होतं. पडणाराच उमेदवार होता, पण एक जण म्हणाला. पण निवडून आला कोणामुळं? आमच्या पक्षामुळे निवडून आला. आता मला सांगा, त्या माणसाबद्दल असं अपमानास्पद बोलणं उचित नाही. म्हणून सभा बैठकामधनं सन्मान देणं खूप म्हणजे खूप उचित असते. किंवा या अजून एक वाईट इफेक्ट होतो, काही जणांची नावं घेतली नाहीत माझे, हा एक परिणाम होतो या बैठकातून. ते एक त्याचा साईड इफेक्ट्स आहे. मग हे घ्यायचं नाही का? घ्यावं लागतील ना, या बैठका वगैरे घ्यावं लागतील व कार्यकर्त्यांना सांगावं लागतं, चेतवावं लागेल, पेटवावं लागेल. त्यासाठी या घ्यावे लागतात. परंतु बोलत असताना सन्मानजनक करणं, आता सगळ्यांची नावं घेणं पण शक्य नसतात. हे सन्मान, सर्व माझं नाव घेतलं नाही असं वाटते, ही वस्तुस्थिती पण आहे. सगळ्यांची नावं घेतल्या बरेच जण बोलणारे असतात, वेळ कमी असतो, त्यामुळं कोणी यामुळं पण दुखावले जातात. असं दुखवू नये हे, परंतु काही लोक यामुळे पण दुखावले जातात. हा प्रत्यक्ष जेव्हा सोशल मीडियाच्या शिवाय ज्या बैठका घेतल्या जातात त्याचा हा परिणाम असतो. तर मित्रहो, तुम्हाला या निमित्तानं मला काय सांगायचे आहे, आता थोडक्यात सांगतो मुद्दा, की या सोशल मीडियाचा जे पक्ष इफेक्टिव्ह पद्धतीनं वापर करत आहेत त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. अजून काही जण स्वतःचे जे प्रचार करत आहेत त्या अनेकांचे, काही जणांचे यूट्यूब चॅनल नाहीत, त्यांनी यूट्यूब चॅनल काढायला पाहिजे. त्याचं सोशल मीडियाचं नेटवर्क चांगलं पाहिजे. ते बरेच जणाला काय गरज आहे अशा पद्धतीने विचार करतात, त्यांनी ते करायला पाहिजे. आणि सोशल मीडिया हा आताचा महत्त्वपूर्ण असा मीडिया आहे. यासाठी जास्तीचा खर्च पण लागत नाही, आणि त्यामुळं वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून तुमचे कार्यकर्ते जास्तीत त्याच्यामध्ये घेणं आणि त्याच्यातून तुमचा प्रचार करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. तर या सोशल मीडिया हा आता लोकशाही टिकवण्याचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि आपले विचार आणि ज्ञान देण्याचा अतिशय महत्त्वाचा माध्यम झालेला आहे. सोशल मीडिया वगैरे तिला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणणं किंवा काहीतरी म्हणणं, त्याचे टिंगलटवाळी करण्याला काय अर्थ नाही. आता सोशल मीडिया, कारण हा सोशल मीडिया विकत घेता येत नाही, बऱ्याच प्रमाणात घेता येत नाही, परंतु हा इलेक्ट्रॉनिक मीडिया विकत घेतल्याचा आणि प्रिंट मीडियासुद्धा विकत घेतल्याचं चर्चा होते. पण सोशल मीडिया फारसा विकत घेता येत नाही, त्यामुळं ज्यांची सत्ता त्यांच्यासोबत इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया असं होत नाही. तर सोशल मीडियामध्ये कोणीही पण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलू शकतो, आपले विचार व्यक्त करू शकतो. ते विचार लोकांना आवडले तर ते प्रसारित खूप दूर दूर जात असतात. याच्यामुळं आपण इकडे किती सोशल मीडिया इफेक्टिव्ह असेल तर मग इकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियावर एवढा पैसा घालून काय फायदा होणार नाही असं पक्षाला वाटून, म्हणजे अतिरेक करणार नाहीत असंही होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडिया जितका सामर्थ्यशाली होईल तितकी लोकशाही प्रगल्भ व्हायला, लोकशाही जिवंत राहायला मदत होईल. त्यामुळे सोशल मीडियावर चुकीचे कॉमेंट्स करून त्या सोशल मीडियाला बदनाम न करता सोशल मीडियाचा चांगला उपयोग करून घ्यावा अशी आपल्याला मी विनंती करतो. आणि मतदान हा एक पवित्र हक्क आहे, मतदान हा एक आपल्याला राष्ट्रीय कर्तव्य पण आहे, तो आपण बजावावा अशी आपली तमाम मतदारांना मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.